रत्नागिरी जिल्ह्याचा कार्यक्रम निर्भय बनवचा आज जाहीर सभेच्या रूपाने चिपळूणमध्ये होत आहे। या आयोजनामध्ये समस्त रत्नागिरीकर अशा नावाने रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी जो हातभार लावलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो। काही जण समन्वय समितीमध्ये सातत्याने काम करून हा कार्यक्रम यशस्वीतेकडे नेण्यासाठी कार्यरत राहिले। त्याच्यामध्ये राजनभाई इंदुलकर, लियाकत भाई, दिनेश माटे, मुजफ्फर सय्यद, सचिन मोहिते साहेब, स्नेहा उतारी, विनायक होमकळस, सुमती जांभेकर, महादेव चव्हाण साहेब, जाफरभाई, शांताराम येडगे, संतोष मोहिते, दीपक शिगवण, सुभाष कुमणे, सखारामजी गोटे, पाथरवट सर आणि समस्त उपस्थित बंधू भगिनी। या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे घडाडीचे आमदार भास्करराव जाधव साहेब, ॲडव्होकेट संतोष आवले सर, तसंच इथे उपस्थित सर्व बंधू भगिनी। आमचं आज इथे ज्या पद्धतीने स्वागत झालं तसं कुठेच आतापर्यंत इतक्या सभा झाल्या कुठेही आमचं तशा पद्धतीने स्वागत झालं। तुम्ही सगळ्यांनी इथे फुलं देऊन आमचा उत्साह वाढवला आणि लोकशाहीसाठी बोलणं महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यातून अधोरेखित झालं। त्याच पद्धतीने दुसऱ्या पण प्रकारे पोलिसांनी सुद्धा स्वागत केलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। पोलिसांना नेमकी लोकशाही कळलेली आहे, त्यांना माहिती आहे की त्यांना दबावाखाली बरेचदा काम करावं लागतं आणि आपण नागरिकांनी खरं तर पोलिसांच्या सोबत राहिलं पाहिजे की त्यांना दबावाखाली काम करायला लागून कोणताही राजकीय पक्ष असो, कोणताही राजकीय नेता असो, त्यांनी पोलिसांचा गैरवापर करू नये यासाठी नागरिकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार। पोलिसांनी आम्हाला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 149 नुसार आल्याबरोबर नोटीस दिलेली आहे, ते आम्ही स्वीकारलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही निर्भय रत्नागिरीकर समन्वय समितीच्या माध्यमातून दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 16 ते 20 या वेळेत अण्णासाहेब खेडेकर संकुल चिपळूण येथे जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। सदर सभेकरता आपण तसेच विश्वंभर चौधरी प्रमुख वक्ते आहेत, मार्गदर्शन करणाऱ्या त्या अनुषंगाने आपल्याला सूचित करण्यात येते की आपणाकडून अगर सभेकरता उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्याकडून म्हणजे आता आई आहे तिथे त्यांच्याकडून सुद्धा काही चूक होऊ नये, प्रक्षोभक जातीयवादी विधान केले जाऊ नये। त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या अथवा कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्यास कोणती अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वागू नये असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि मी रवींद्र शिंदे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी ही नोटीस आम्हाला दिली, पण त्याचबरोबर त्यांनी स्वागतही केलं। त्यांनी सांगितलं कामाचा भाग म्हणून आम्हाला हे करणं आवश्यक आहे। पण याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या आपण मुद्दामून लक्षात घेतल्या पाहिजे लोकशाही समोरचे प्रश्न म्हणून, की जेव्हा आपण म्हणतो की कोणतेही प्रक्षोभक जातीयवादी विधान करू नये, आम्हाला ती सवयच नाही, म्हणजे आपल्याला काही जातीयवादी आणि प्रक्षोभक विधान करायचे नाहीच करायचे आहे। पण आता मी त्यांना सांगितलं, एक अधिकारी आले होते आपले APS साहेब, त्यांना मी सांगितलं की लोकशाहीबद्दलच बोलणं आता प्रक्षोभक झालेलं आहे, त्याला आम्ही काय करणार? कारण की लोकशाही या सगळ्या लोकांनी रसातळाला नेऊन ठेवलेली आहे आणि त्यामुळे कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावणं हे इतकं सहज झालेलं आहे। कुणाच्या धार्मिक भावना कशामुळे दुखावतील काहीच कळत नाही असा भारत देश तयार झाला। खरं तर चुकीच्या उद्देशाने काहीतरी म्हटलं असेल, म्हणजे इथे काही अनेक वकील बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की इंटेन्शन महत्वाचं असतं। मुद्दाम त्या उद्देशाने काहीतरी म्हटलं असेल तर त्या लोकांवर कारवाई होताना दिसत नाही आणि आमच्यासारख्यांना आपण नोटिसा देता, काही हरकत नाही।
परंतु प्रक्षोभक विधानं करणं याचा अर्थ काढण्याची जबाबदारी कोणाची, हा मुख्य प्रश्न आहे. कुणाला एखादी गोष्ट प्रक्षोभक वाटू शकेल, कुणाला वाटू शकणार नाही. आणि त्यामुळे प्रक्षोभक विधानं करू नये अशा मोघम अर्थाने काहीतरी नोटीस देणं हे सुद्धा काही संयुक्तिक नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तरी पण आम्ही काळजी घेऊन बोलू. पण जर काही लोक इथे मुद्दामून आले असतील आणि पाठवण्यात आले असतील किंवा यांच्या बोलण्यातल्या चुका शोधा, यांच्यावर केसेस दाखल करायच्या आहे, तर आम्ही त्याला काही करू शकत नाही. आपण सगळे लोक तेव्हा आमच्यासोबत असले पाहिजे. चिपळूण आणि रत्नागिरी हा अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. आमच्यासोबत ॲडव्होकेट श्रीयावले काम करतात. विश्वंभर माझे मित्र आहेत, ते म्हणत होते तिला की तू कशासाठी पुण्यात आली, एवढं सगळं चांगलं वातावरण सोडून. तर एवढा निसर्गरम्य असलेला परिसर, शुद्ध असलेली हवा आणि अत्यंत साधे असलेले लोक, हे चिपळूणचं, रत्नागिरीचं, कोकणाचं सौंदर्य. आता ते सौंदर्य राजकीय कारणांमुळे कलुषित होत असेल तर ते सौंदर्य दूषित करणारे लोक कोण आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. ते कोकणातलेच असू शकतील, तुमच्या आजूबाजूचेच असू शकतील, परंतु त्यांना ओळखता आलं पाहिजे. आणि कुठेतरी अशा लोकांना आपण राजकारणातून, समाजकारणातून हद्दपार केलं पाहिजे. स्थानिक प्रश्न ते सोडवत नाहीत. सत्ता स्थानिक असून सुद्धा आणि सत्ता हातात असून सुद्धा ते स्थानिक प्रश्नांवर बोलताना दिसत नाही. म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचं 12 वर्ष काम सुरू आहे, हायकोर्टामध्ये केस सुरू आहे. सातत्याने कोर्ट ऑर्डर करतात, पण त्याचं काही पालन होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद असणारे ॲफिडेव्हिट जे खोटे आहे, दिशाभूल करणारे, ते प्रशासनातर्फे दिले जातात. आणि इथले लोक मात्र सगळे त्या रस्त्याने ये जा करणारे हे धूळ खात असतात. लक्षात घ्या, धुळीमुळे आपलं आयुष्य जे बर्बाद होत असते त्याचा हिशोब कधीतरी आपल्याला करता आला पाहिजे. आम्ही मागे पण एकदा आलो होतो आणि मला वाटतं की कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता. वशिष्ठी नदी जी अचानक पूरग्रस्त होते आणि जेव्हा सगळे घरं आणि त्या घरातले सगळं सामान वाहून जाते आणि लोकांचे परिवार बेचिराख होतात, विस्थापित होतात, तशा वेळेस काहीतरी करण्याची गरज आहे. पण अजूनही या पूरग्रस्ततेच्या प्रश्नावर, वशिष्ठी नदीच्या काठावर असलेल्या अतिक्रमणाबाबत कोणत्याही प्रकारचा तोडगा कधी कोणाला काढता आलेला नाही. आता 3 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीयेत. खरं तर अत्यंत असंविधानिक आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय तरी कसं काय इतके दिवस ही केस चालू शकतात. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या 3 वर्ष झाले सार्वजनिक या ज्या स्वायत्त संस्था आहेत, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, त्याच्या निवडणुकाच झालेल्या नाही आहेत. घटनात्मक तरतूद आलेली आहे 74 घटना दुरुस्तीनुसार. आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच पाहिजे. खरं तर तुम्ही उद्या जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या नाही तर तुम्ही तिथं प्रशासक नेमणार का? लोकसभेच्या निवडणुका झाल्या नाही तुम्ही प्रशासक नेमणार का? की हे लोक तयारी करत आहेत की त्यानंतर प्रशासकच कारभार पाहतील, याची तयारी तर करत नाही हे पाहिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेणं हे अत्यंत अक्षम्य आणि अकार्यक्षमतेचं लक्षण आहे. बारसूच्या संदर्भात आपण सगळेजण ऐकतो, बोलतो आणि आम्ही निर्भय बनोतर्फे हे सांगू इच्छितो की आम्हाला निसर्गाची हानी करून कोणत्याही प्रकारचा विकास मान्य नाही. इथल्या लोकांना रोजगाराचं आमिष दाखवून इथलं वातावरण जर कलुषित होणार असेल तर त्याबद्दल जैवविविधता आणि तिथलं सौंदर्य विकसित झालं पाहिजे, याच्याबद्दलचाच विचार महत्वाचा असला पाहिजे. मी स्वतः पर्सिनेटच्या विरोधात केस चालवली. कोर्टाला विषय कधी समजतात कधी समजत नाहीत. पर्सिनेट आम्ही त्यांना समजून सांगितले कशा प्रकारे माशांचा आणि सगळ्या समुद्री जीवाचा उपसा होतो. जे परंपरागत कोळी आहेत त्यांनी शेती, त्यांनी मासेमारी करणं हे आपण समजू शकतो. परंतु ज्यांचा मासेमारीशी संबंध नाही अशा मोठ्या मोठ्या कंपन्या इथे येतात, ते ड्रेजिंग करतात आणि सगळा उपसा करतात, त्याच्यामध्ये पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. ते सुद्धा चुकीचं आहे हे म्हणणं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर माझी तेव्हा मीटिंग झाली होती कोळी बांधवांसोबत. त्यामुळे माझा संबंध खरोखर या कोकणच्या या भागाशी आहे. म्हणजे मोदींसारखं नाही की मेरा तो बहुत पुराना रिश्ता, असं नाही.
ऍक्च्युअली मी केस चालवली, मला माहिती आहे हा प्रश्न काय आहे, अजूनही तो प्रश्न गंभीर आहे आणि तो अजून संपलेला नाही आहे. हप्ते वसुली करून अजूनही पर्सिनेट फिशिंग सुरू असेल तर त्याबद्दल सुद्धा आपण निर्भयपणे बोललं पाहिजे. कारण की पर्यावरण महत्वाचं आहे. इथला कोळी बांधव जो मासेमारी करत असताना इथे पुनरुत्पादन होत असते त्या काळामध्ये समुद्रात पाय सुद्धा ठेवत नाही, तो माणूस जगला. निर्भय बनवची भूमिका ही स्पष्ट आहे की आम्ही राजकीय भूमिका मांडतोय. आम्ही कोणत्याही प्रकारे काही सामाजिक हा उपक्रम नाही. विश्वंभर चौधरी यांचं तर असं म्हणणं आहे की आपण 2024 पर्यंत तुम्ही शिक्षक असा, तुम्ही इंजिनियर असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही वकील असा, तुम्ही प्राध्यापक असा, तुम्ही शेतकरी असा, कोणी असा, आपण 2024 पर्यंत राजकीय कार्यकर्तेच म्हणून काम केलं. हे याच्यासाठी महत्वाचं आहे की 2024 ची निवडणूक ही लोकशाहीसाठी महत्वाची आहे आणि म्हणून आम्ही लोकशाही, संविधान याच्याबद्दल मांडणी करत सगळीकडे फिरतोय. जवळपास 38 सभा झाल्या, अनेक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. प्रत्यक्ष नागपुरात सुद्धा आमची सभा झाली आणि तेव्हा एक ज्येष्ठ संपादक अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं की अरे हॉल भरणार नाही, तुम्ही फार हिंमत करताय, वसंतराव देशपांडे सभागृह असं काही भरत नसते. पण आम्हाला आश्चर्य वाटलं की हॉल संपूर्ण भरला आणि बाहेर सुद्धा जवळपास 200-250 लोक बसले, त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करावी लागली. हा प्रक्षोभ आहे लोकांच्या मनावर. लोकांच्या मनामध्ये राग आहे की ज्या पद्धतीने राज्यव्यवस्था सुरू आहे, ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याच्याबद्दलचा लोकांच्या मनात राग आहे आणि हा राग एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांची नावं जरी आम्ही भाषणात घेतली, विश्वंभर पण घेईल, मी पण घेईल, आमचा त्यांना काही विरोध नाही आहे, लक्षात घ्या. आमचा त्या दोघांना व्यक्ती म्हणून मुळीच विरोध नाही, आमचं त्यांच्याशी काही भांडण नाही. लोकशाहीच्या संदर्भातले ते मोडतोड करतात म्हणून त्या प्रवृत्तीबद्दल आमचं भांडण. आणि जसं परिचय करून देताना ॲडव्होकेट बोराक यांनी सांगितलं, माझे वडील जवळपास 13 महिने तिहाडच्या सेंट्रल प्रिझनमध्ये होते. इंदिरा गांधींविरुद्ध त्यांनी आंदोलन केलं होतं. माझ्या DNA मध्ये हे आहे की मी हुकुमशाही मानणार नाही. तेव्हा इंदिरा गांधी होत्या, आता नरेंद्र मोदी असतील तरी आम्हाला ते मान्य नाही. आणि जर दुसऱ्या एखाद्या पक्षाचं सरकार उद्या आलं त्याच्यामध्ये जर असे आगाऊ लोक असतील तर त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही बोलणार. भारतामध्ये नागरिक म्हणून कोणी जिवंतच राहू नये, नागरिक म्हणून कोणी विचारच करू नये आणि सगळ्यांनी राजकीय पक्षांचाच विचार करावा, अशा प्रकारची जी राजनीती इथे सुरू आहे ती अनीती आहे. निर्भय बनवची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही हे सरकार बदललं पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे. हिंसा, भीती या दोन गोष्टींचा वापर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी मिळून एकत्रितपणे षडयंत्री स्वरूपाने केलेला आहे. हिंसा आणि भाजपची वाढ याचा फार जवळचा संबंध आहे, तुम्ही अभ्यास करा. अनेक हिंसक, खुनी स्वरूपाच्या आरोपांच्या शंकांवर उभे असलेले नेते लोकशाहीचं रक्षण करू शकत नाही. 1984-85 मध्ये ज्या पक्षाचे 2 खासदार होते तो पक्ष 2014 मध्ये 282 खासदार निवडून आणू शकतो. याच्यामध्ये जो हिंसेचा वापर आहे तो जर आपण समजून घेतला तर आपल्याला लोकशाही सुद्धा समजून येईल. यांनी एक एव्हिल फोर्स तयार केलेला आहे. एव्हिल फोर्स म्हणजे काय? एक दुष्ट कर्म किंवा दुष्ट चक्र एक तयार केलेलं आहे आणि त्या दुष्ट चक्राच्या काही बाजू आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत आणि त्या कंगोऱ्यामध्ये प्रशासनाचा गैरवापर हा सगळ्यात महत्वाचा एलिमेंट. प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर करायचा प्रच्छन्न पद्धतीने, म्हणजे निर्लज्ज पद्धतीने सगळ्या प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर करायचा. त्याच्यामध्ये ईडीचा गैरवापर, नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचा गैरवापर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा गैरवापर, त्यानंतर सीबीआयचा गैरवापर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा गैरवापर आणि जिथे जिथे शक्य असेल, जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा न्यायालयाचा सुद्धा गैरवापर. हे सगळे यांचे जर फंडे असतील तर आपण यांना ओळखलेलं आहे हे तरी आपण निदान सांगितलं पाहिजे.
मी काही ईडीच्या केसेस जवळून पाहिल्या, काही प्रकरणांमध्ये तक्रारी केल्या, काही लोकांतर्फे, म्हणजे मी वकील म्हणून त्यांच्यातर्फे होतो. माझी भूमिका मी स्वच्छपणे वकील म्हणून अशी ठेवलेली आहे, पण माझ्याकडे लोक येतात ते अशाच प्रकारे त्रासलेले येतात. एक गट्टे म्हणून आमदार होते, आहेत मला वाटतं, गट्टे, रत्नाकर गुट्टे, कागदपत्रांसह, बीड जिल्ह्यातले ते, कागदपत्रांसह जवळपास 1000 कोटीच्या वर घोटाळा त्यांनी केलेला आहे, अशा प्रकारचे पुरावे ईडीकडे देऊन तक्रार करण्यात आली. रत्नाकर गुट्टे हुशार आहेत, जसे आपल्या पण रत्नागिरी जिल्ह्यातले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही जण हुशार आहेत. ते पक्ष बदलतात वाऱ्याची दिशा बघून. रत्नाकर गुट्टे हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते, आता ते भाजपमध्ये गेले. 1000 कोटीच्या पेक्षा जास्त घोटाळा असूनही आणि कागदोपत्री सगळे पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, अजून सुद्धा झाली नाही. आणि आपण राजन साळवींचं उदाहरण घ्या, त्यांच्यावर आरोप ठेवला 100 कोटीचा मला वाटतं, आणि सापडले काहीतरी 1 कोटी काहीतरी, 3 कोटी 53 लाख. म्हणजे जे राजकीय नेते आपल्या सोबत नाहीत त्यांचं गुन्हेगारीकरण करायचं, याचं हे षडयंत्र आहे. आणि आपण लोकांनी याच्या विरुद्ध असलं पाहिजे. ते कोणत्याही पक्षाचे असो, भ्रष्टाचारी माणसांवर कोणाचंच प्रेम असण्याची काही गरज नाही. जे भ्रष्ट असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण शिक्षा कायद्याच्या प्रक्रियेने झाली पाहिजे, आपली मागणी असली. हे सगळे गैरवापर हे करत असतात, याचे उदाहरण मी आपल्यासमोर आणखी पण सांगू शकेन. आणि मग त्यांचा आणखी एक आहे की मीडिया माध्यम जे आहेत ते कसे खिळखिळे करायचे, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो. वरून खालपर्यंत हा प्रयत्न सुरू आहे. 9-9.5 वर्षामध्ये यांना एकाही पत्रकाराचा एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. तो पंतप्रधान आमच्या माथी आम्ही मारून घेतलेल्याचं दुःख होते की नाही तुम्हाला? पत्रकार आधी पण दबावाखाली आणले जायचे, बरेच राजकीय लोक तसं करायचे, राजकीय पक्ष तसं करायचे, पण एवढ्या घाऊक आणि ठोक पद्धतीने संपूर्ण मीडिया विकत घ्यायचा, त्यांच्या मालकांना विकत घ्यायचं, संपादकांना दबावाखाली आणायचं, असं याच्या आधी झालं नाही. आणि तरी सुद्धा यांचे प्रदेशाध्यक्ष असलेले, म्हणजे अचानकच ते प्रदेशाध्यक्ष झाले, बावनकुळे नावाचे, ते काय म्हणतात की पत्रकारांना ढाब्यावर न्या. खरं तर ढाब्यावर न जाता इथे जे पत्रकार आले त्यांचं मी अभिनंदन करतो. का ढाब्यावर न्या म्हणतात? तुम्ही संपादक विकत घेतलेले आहे, तुम्ही मीडिया हाऊसेस विकत घेतलेले आहे, तुम्ही मोठे मोठे पत्रकार तुमच्या गळ्याला बांधून ठेवलेले आहे. मग का तुम्ही या ग्रामीण भागातल्या सुद्धा पत्रकारांना ढाब्यावर न्या असं म्हणता? कारण आज जी पत्रकारिता टिकून आहे ती जिल्हा पातळीवरच्या आणि ग्रामीण पत्रकारांमुळे टिकून. आणि यांना लक्षात आलेलं आहे की यात काही पत्रकारांनी जे छोटे छोटे चॅनल काढलेले आहेत त्यांचे सुद्धा मोठे व्ह्यूअरशिप आहे, आणि ते मत तयार करतात, ते डेव्हलप करतात ओपिनियन, आणि म्हणून यांना दबावाखाली आणलं पाहिजे असं सुद्धा हे लोक सांगत असतात. लोकशाहीला क्षती पोहोचवण्याचे एकही प्रकार हे सोडत नाहीत, हे आपल्याला दिसून येते. जे लोक नाही त्यांना महत्व देणं, म्हणजे जे लोक खरं महत्वाचे बिलकुल नाहीत त्यांना महत्व देतात. म्हणजे आता आपण उदाहरणार्थ मोहन भागवत नावाच्या माणसाचं उदाहरण घेऊ. यांना Z+ सुरक्षा आहे, कमांडो यांच्यासाठी तैनात आहेत, यांच्या मागे पुढे गाड्या फिरतात. मग एक प्रश्न विचारला पाहिजे नागरिकांनी, मोहन भागवत यांनी देशासाठी काय केला? एक सांगा विषय, देशासाठी काय केलेला आहे? कशासाठी या माणसाला संरक्षण देता? आपण अशा दर्जाची माणसं पुसत बसणार आहे का? आणि त्याच्यासाठी यंत्रणा तुम्ही वेठीस लावता, लोकशाहीचा गैरवापर करता? हा प्रश्न निर्भयपणे आपण विचारला पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझ्या DNA मध्ये विश्वंभरच्या पण आमच्या आहे, आम्ही घाबरत नाही, हेच आमचं फक्त एक मोठा गुण आहे. आणि त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही पण निर्भय बना, बोला. माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की गुंड आणि बदमाश प्रवृत्तीचे लोक सगळ्यात भित्रे असतात. यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा, त्यांना एकदम नेमका प्रश्न विचारा,
ते तुमच्याशी व्यवस्थित एकदा बोलायला लागतील, अरे बस बाबा का नाराज आहे असं म्हणतील आणि तुम्हाला आपल्या गोटात घेण्याचा प्रयत्न करतील. लोकशाहीसाठी बोलणं हे काही सोपं नाही. देशावर प्रेम करणं हे सुद्धा सोपं नाही. यांनी काढलं काय, हर घर तिरंगा. काय घर घर तिरंगा काहीतरी, म्हणजे काही ना काही उपक्रम हे काढतात. मग त्याच्यात काय करायचं की आपण आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावायचा सगळ्यांनी. जो तिरंगा झेंडा लावेल तो देशभक्त, जो लावणार नाही तो देशभक्त नाही. देशभक्तीची एवढी सोपी व्याख्या आहे का? यांच्याच विचाराचे एक जज आले, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते ते मिश्रा म्हणून. मी नावं घेऊन सांगतो, मी काही कोणाला घाबरत नाही, त्याच्यामुळे मी नावं घेऊनच सांगतो. चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते मिश्रा म्हणून हा माणूस होता. त्यांनी एक निर्णय दिला की सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे. एवढे महत्वाचे जीवन जगण्याचे प्रश्न सुप्रीम कोर्टात आणि उच्च न्यायालयात असतात आणि तुम्ही अशा टुकार पद्धतीच्या लोकांना काही याचिकांवर निर्णय देता. आणि त्यांनी काय सांगितलं की याच्यातून देशभक्त तयार होतील, देशभक्तीची भावना तयार होईल. त्याला थोड्या वेळासाठी समजू, चांगली गोष्ट आहे, देशभक्तीची भावना तयार होईल, आपण राष्ट्रगीत म्हणायला काहीच हरकत नाही. काही लोक राष्ट्रगीताच्या वेळेस थिएटरमध्ये उभे राहिले नाही तर त्यांना मारहाण करण्यात आली. मग समजलं की त्याच्यातले काही जण तर ते काही वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटना आहेत. तो माणूस उठू शकत नाही, तो पायाने लंगडा आहे, त्याला पायच नाही, आणि तरी त्याला मात्र मारलेलं होतं तोपर्यंत, म्हणजे मारून मारून सुजवून टाकलं. ही अशी देशभक्ती की आपल्या सोबत सहजीवन जगणाऱ्या एका नागरिकाचं दुःख आपण समजून घेऊ शकत नाही, अपंगत्वासह जगणाऱ्या माणसाचं दुःख समजून घेऊ शकत नाही. यांचे पंतप्रधान अपंगत्वासह जगणाऱ्यांना दिव्यांग नाव देतात. कशाचा दिव्यांग? दिव्यांग हा शब्द आपल्याला अमान्य आहे सांगितलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट काय दैवी असते का दिव्यांग? म्हणजे त्यांनी काय मागितलं होतं का मला पाय देऊ नका, मला हात देऊ नका, मला डोळे देऊ नका? प्रत्येक गोष्टीला दैवी गोष्टीशी जोडणं, धर्माशी काहीतरी जोडणं हे बंद झालं पाहिजे. इथे जर कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले असतील किंवा त्यांना पाठवण्यात आलं असेल, हे ऐका काय बोलतात ते म्हणून, तर मी आपल्याला आताच सांगतो, तुम्ही इथून निघून जा, तुम्हाला त्रास होईल आमच्या बोलण्यात. कारण की लोकशाही बद्दल ऐकणं तुम्हाला झेपणार नाही. आम्ही खरोखरच अस्सल संविधान आणि अस्सल नागरिकांबद्दल बोलतो. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रपिता यांच्याबद्दल यांना कोणत्याही प्रकारचा मान सन्मान नाही. यांनी कधी राष्ट्रध्वज मान्य केला नाही. संघाच्या कार्यालयावर आतापर्यंत कधी राष्ट्रध्वज लावला नाही. आता त्यांनी ते सुरू केलं. राष्ट्रगीत ते म्हणतात वेगळंच होतं. वंदे मातरम हे आपलं राष्ट्रगान आहे आणि राष्ट्रगीत हे वेगळं आहे. ते सांगावं लागते वारंवार, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन तयार करतात समाजामध्ये. यांना खरोखर संविधानाबद्दल आदर आहे का असा प्रश्न विचारला पाहिजे. यांना निदान महाराष्ट्रातून आपण घालवलं तरी सुद्धा यांची देशामध्ये सत्ता येत नाही. एबीपी न्यूज आणि सी वोटर यांचा एक सर्वे होता की त्यांनी सांगितलं भाजपसह महायुतीच्या जागा घटणार. म्हणजे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एवढा सगळा घोळ घालून, बेकायदेशीर कामं करून आणि नंतर अजितदादांना सुद्धा ईडीच्या वगैरे दबावाखाली आणून आपल्यासोबत घेऊन यांना काही फायदा झालेला नाही. 48 पैकी केवळ 10 ते 15 जागांवर यांची घसरगुंडी होणार आहे लोकसभेच्या निवडणुकात, असा तो सी वोटरचा सर्वे सांगतो. याच्यातून हे दिसते की मतदार आणि नागरिकांचा राग यांच्याबद्दलचा एकत्र होता. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचं आंदोलन यांनी हाताळलं, मुद्दामून कुणबी आणि मराठा असा वाद तयार केला. आपलेच माणसं मराठा आरक्षणाची मागणी करणारे, आपलेच माणसं आमच्या पण प्रोफेशन मधले काही जण ते मुद्दामून मराठा आरक्षणाच्या विरुद्ध बोलणारे ठेवायचे आणि मराठा आणि कुणबी अशी दुही निर्माण करायची. याचा सुद्धा यांना फायदा होणार नाहीये. मराठा आणि कुणबी समाज सुद्धा आता भाजपची साथ सोडतोय. हे जे पाताळ यंत्री लोक आहेत यांच्या संदर्भात आपण सातत्याने विचार केला तेव्हा लक्षात येते की आपल्याला विचारांनी या लोकांशी लढायचा.
त्यामुळे पाताळ यंत्री लोकांची लढाई आता विचारी लोकांसोबत आहे. आपण सगळेजण हिंदू आहोत, बरेच जण हिंदू आहेत, काही जण मुस्लिम आहेत. मराठा आरक्षणाच्या या सगळ्या जरांगे पाटलांच्या मुंबईकडे कूच करण्यामध्ये एक महत्वाचा धागा आपल्याला दिसला, जो भारतीयत्वाचा अस्सल धागा आहे. तो म्हणजे अनेक ठिकाणी बौद्ध स्तूपांमध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था झाली, अनेक ठिकाणी मुस्लिम मदरशांमध्ये त्यांची व्यवस्था झाली, अनेक ठिकाणी शेड्यूल कास्ट समाजातल्या आणि शेड्यूल ट्राईब समाजातल्या धनगर लोकांनी सुद्धा त्यांना जेवणाची व्यवस्था करून राहण्याची सुद्धा व्यवस्था केली. हा आहे भारतीयत्वाचा धागा. जरांगे पाटलांच्या त्या सगळ्या आंदोलनाचं काय फलित आहे, ते आरक्षण मिळेल का हा प्रश्न वेगळा आहे, मी त्याच्याबद्दल कधीतरी नंतर बोलीन. परंतु हे मात्र सूत्र आपलं धरून ठेवलं पाहिजे की आपण भारतीयत्व ज्याला म्हणतो आणि नागरिकत्व ज्याला म्हणतो ते आहे सहजीवन आणि सहभावना. ही माझ्या भावना या तुमच्या आंदोलनासोबत आहेत. तुमची मागणी तुम्ही मान्य करू शकाल नाही करू शकाल हा विषय नाही, पण तुम्ही पायी चालत येताय, माझं काम आहे तुम्हाला पाणी देणं आणि अन्न देणं. हे भारतीयत्व टिकलं. जी व्यक्ती आज सत्तेत आहे त्यांना विरोधी पक्षमुक्त संसद पाहिजे आणि म्हणून त्यांची घोषणाच होती 2013 मध्ये काँग्रेस मुक्त भारत झाला पाहिजे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस मुक्त भारत झाला पाहिजे ही मागणी मुळात असंविधानिक आणि घटनाबाह्य. ही मागणी केवळ असंविधानिक आणि घटनाबाह्य नाही तर काँग्रेस मुक्त भारत ही हिंसक संकल्पना आहे. भारतीय संविधानानुसार कोणतंही विरोधी मत असेल, एक जरी माणूस असेल आणि त्याचं विरोधी मत असेल तरी त्याला निर्भयपणे आणि मोकळेपणे ते सांगता आलं पाहिजे. आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष असला पाहिजे, शिवसेना ओरिजिनल असली पाहिजे, राष्ट्रवादी ओरिजिनल असली पाहिजे, वंचित बहुजन आघाडी असली पाहिजे आणि भाजप सुद्धा असलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे भाजप आता असलंच पाहिजे, कारण त्यांना आता बघायला मिळणार आहे की काय होऊ शकणार आहे. त्यांना प्रतिरोध मुक्त रस्ते पाहिजे. रस्ते फार मोठे मोठे आणि ते त्याला विकास म्हणतात आणि एकटेच आपले असे हात दाखवतात. खेळाडूंना ज्या पद्धतीने यांनी त्रास दिलेला आहे त्यावरून हे दिसते की त्यांना खेळाडू मुक्त खेळ पाहिजे, स्पोर्ट्समन स्पिरिट यांच्यामध्ये नाही. कारण की यांचा प्रॉब्लेम काय आहे की ते त्यांचं वर्णन करतात की देशासाठी सतत काम करत असतात, झोपतच नाही. 2 तासच झोपतात, कधी 3 तासच झोपतात, पण देशासाठी सतत काम करत असतात. याच्यानंतर या चिपळूणमध्ये तरी आपण ठरवा, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ठरवा, एक जिल्ह्यासाठी आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला झोपणारे नेते पाहिजे, नैसर्गिकपणे रात्री झोपणारे नेते पाहिजे. भास्कर जाधव साहेब तुम्ही पण रात्री झोपलं पाहिजे, कारण की न झोपणं हे मानसिक असंतुलनाचं आजाराचं लक्षण आहे. जे झोपत नाहीत ते चांगला विचार करू शकत नाहीत, ते रागीट होतात, चिडचिडे होतात. त्यांनी कितीही नवीन नवीन कपडे घातलेले असले आणि वेगवेगळे टोप्या घालत असले तरी त्यांच्या मनात सतत भीती असते की मला आज काहीतरी केलं नाही तर लोक विसरून जातील का. आणि म्हणून यांना खोटं बोलण्याची प्रचंड सवय. दररोज हे 10, 15, 20 खोटं बोलतात, त्याच्याशिवाय यांचा दिवस जात नाही. संसदेच्या सुरक्षेबद्दल यांना प्रश्न विचारले संसदेतल्या काही खासदारांनी, तर यांनी त्यांना संसदेमधून निलंबित करून टाकलं. 150 एवढ्या मोठ्या घाऊक पद्धतीने खासदारांना निलंबित करणारा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पक्ष, हा आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे होते. संसदेमध्ये प्रश्न विचारण्याचा त्यांना हक्क आहे की संसदेत जेवढे नवीन संसद वगैरे तुम्ही बांधली त्याच्या सुरक्षेबद्दल काय हा प्रश्न विचारायचा नाही. आणि हा प्रश्न विचारण्यामुळे तुम्ही म्हणणार की धुडकूस घालता म्हणून तुम्हाला आम्ही संसदेतून बाहेर काढतो. संसदेचं कामकाज पाहणारे लोकसभेचे सभापती, अध्यक्ष कोणी यांचे राहिले नाही, ते सगळे भाजपचे आहेत. ते कोणी निपक्ष वागत नाहीत. खरं निपक्ष न वागणारेच लोक यांना संसदेचं आणि विधानसभेचं कामकाज करण्यासाठी पाहिजे. आपण हे राहुल नार्वेकर यांच्यावर पाहिलेलं.
एकनाथ शिंदे आणि सत्तांतर हा विषय आपल्या सगळ्यांना आता माहीत झालेला आहे. आपल्याला माहिती झालेला आहे की अपात्र कोण आहे. माझं आपल्याला म्हणणं आहे, माझं आपल्याला सांगणं आहे, माझी आपल्याला विनंती आहे, सूचना आहे की प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे पळून गेलेले आमदार असतील आणि त्यांच्यासोबत मिळालेले लोक असतील, तिथे तिथे सगळ्यांनी आपल्या घराच्या फाटकासमोर एवढ्या एवढ्या पाट्या लावा की आम्हाला माहिती आहे तुम्ही अपात्र आहे, एवढंच लिहा. सत्तेसाठी स्पर्धा म्हणजे लोकशाही आहे असा एक चुकीचा भ्रम देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पसरवलेला आहे. जी कीड देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली आहे त्याचे जनक नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. दहाव्या परिशिष्टाबद्दल मी त्या दिवशी पण सांगितलं, सगळीकडे मी सांगतो, पण थोडक्यात आपल्याला फक्त सांगतो की तो पक्षांतर बंदी कायदा एवढंच त्याचं नाव आहे. इथं सामान्यातला सामान्य बसलेला माणूस पण सांगेल व पक्षांतर बंदी कायदा असं नाव असल्यामुळे पक्षांतर करायचं नाही, त्याच्यावर बंदी आहे आणि त्याची काही प्रक्रिया सांगितलेली आहे, असा हा कायदा आहे. परंतु त्या कायद्याचा अर्थ जणू काही पक्षांतर करण्यासाठीचा कायदा आहे असा राहुल नार्वेकर यांनी काढला आणि त्यातून त्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी संविधानावर एक हमला केलेला आहे अशा पद्धतीने आणि त्याच बेकायदेशीरतेची बाराखडी आज अजितदादा यांनी वापरून राष्ट्रवादी पक्ष फोडलेला आहे. अत्यंत दुःखद आहे लोकशाहीसाठी. कोणताही पक्ष फोडा जोडा, नवीन पक्ष जरूर होईल, लोकांच्या मनात काय असेल ते लोक मतदानातून व्यक्त करतील, परंतु अशा पद्धतीने राजकारण करणं आणि सत्ता स्थापन करणं हे संविधानाला आणि लोकशाहीला मान्य नाही, हे आपण निदान समजून घ्यायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी जे केलं त्यांच्या सगळ्या साथीदारांसह ही संघटित राजकीय गुन्हेगारी आहे, एवढ्या स्पष्टपणे मी आपल्याला सांगू इच्छितो. सगळं षडयंत्रावरच सुरू असल्यामुळे ईव्हीएमचा उल्लेख केला पाहिजे. विश्वंभर त्याच्याबद्दल सांगेल कारण की मी बाहेरगावी होतो, पण पुण्यामध्ये त्यांनी एक ईव्हीएम मशीन कशी हॅक करू शकता त्याच्याबद्दलची एक कार्यक्रम छोटा ठेवला होता, ती तुम्हाला सांगतील. पण ईव्हीएम मशीनमध्ये अपग्रेडेशन केलं पाहिजे, म्हणजे ते आधुनिकीकरण केलं पाहिजे असा निर्णय 2013 मध्ये आदेश दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने. मग ते जे आधुनिकीकरण आहे ते सगळ्या बाबतीत झालं पाहिजे. आज ईव्हीएमच्या संदर्भात एक प्रॉब्लेम आहे जो दिसणार आहे, मला माहिती आहे कारण की आम्ही त्याच्यावरची सुप्रीम कोर्टात केस केलेली आहे एका काँग्रेसच्या नेत्यातर्फे. ईव्हीएम मधून जेव्हा आपण मत देतो तेव्हा मत देत असताना जी व्हीव्हीपॅटची स्लिप येते त्याच्यावर आपलं नाव असते आणि त्याच्यासोबत तारीख आणि वेळ असली पाहिजे अशी साधी मागणी आहे. आज तारीख आणि वेळ नाहीये, व्हीव्हीपॅटवर तारीख आणि वेळ नाहीये. तारीख आणि वेळ नसल्यामुळे गडबड करण्याची शक्यता तिथे आहे. अशी पण मागणी करण्यात आलेली आहे की तुम्ही व्हीव्हीपॅट मधून जे काही स्लिप निघेल ती दुसऱ्या एका बॉक्समध्ये त्या माणसाला दाखवून ती टाकून द्या, त्या डब्यामध्ये जमा करा आणि जेव्हा कोणीतरी ऑब्जेक्शन घेईल मतमोजणीबद्दल तेव्हा ती मतमोजणी तुम्ही ईव्हीएमच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेली आणि तिथे ज्या स्लिप जमा झाल्या त्याची टॅली करा आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तो ज्या प्रत्यक्ष स्लिप तिथे पडलेल्या आहेत त्याच्यानुसार जो उमेदवार असेल तो विजयी होईल हे सांगा. आता पारदर्शकतेची मागणी करायची नाही का? रामाचं नाव घेऊन यांनी सत्ता स्थापन केली, सीतेवर कोणीतरी आरोप केला आणि पारदर्शकता असली पाहिजे म्हणून त्या एका सामान्य माणसाच्या तक्रारीची किंवा त्याच्या म्हणण्याची दखल घेऊन सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली होती. आज भारतीय नागरिक तुम्हाला सांगतात की ईव्हीएम द्वारे तुम्ही निवडून आले ते शंकास्पद आहे, तुम्ही अग्निपरीक्षा द्या, तुम्ही अग्निपरीक्षा द्या. ही तयारी त्यांची नाही आहे आणि ते याच्यावर काही बोलत नाही. कारस्थानातून स्थापन झालेली सत्ता लोकशाही असू शकत नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं सुद्धा यांनी असाच प्रकारे कडबोळ करून टाकलेला. सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला तेव्हा सांगितलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये कमिशनर किंवा उपायुक्त ऍडिशनल जे कमिशनर आहे त्यांची नेमण्याची पद्धत ही अशी असेल की
पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे असतील आणि त्यांनी निर्णय घ्यायचा. फक्त सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जोपर्यंत सरकार कायदा करत नाही ही व्यवस्था म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. त्याचा गैरफायदा घेऊन यांनी लगेच कायदा नवीन केला आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नियुक्ती करताना स्वतः पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांचा एक चमचा अशी रचना करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा आपल्या ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे नागरिकांसाठी कोणतीच यंत्रणा नाही का, हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झाला पाहिजे. निवडणूक सुधारणांच्या संदर्भात इलेक्शन ची प्रक्रिया कशी असली पाहिजे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नेमणुका कशा असल्या पाहिजे याबद्दल ज्या कोणत्या कमिटीज आतापर्यंत झालेल्या आहेत त्यांचे सगळ्यांचे अहवाल आपण जरूर वाचले पाहिजे. मी मुद्दाम पत्रकारांच्या सुद्धा माहितीसाठी सांगतो की जस्टिस तारकुंडे समितीचा अहवाल, न्यायमूर्ती दिनेश गोस्वामी यांचा अहवाल, जीवन रेड्डी यांचा अहवाल, गोरा कमिटीचा अहवाल आणि लॉ कमिशन ऑफ इंडियाचा सुद्धा अहवाल, या सगळ्यांमध्ये सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नेमणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजे आणि मोकळ्या वातावरणात स्वच्छ इलेक्शन व्हायचे असेल तर ईव्हीएम मशीन बद्दलचा विचार केला पाहिजे आणि ते होणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. मंदिराचा वगैरे विषय मी काही बोलत नाही कारण की त्यांनी आपल्याला नोटीस दिलेली आहे, कारण ते धार्मिक होईल. यांनी जनतेसमोर जे असत्य बोललेले आहे ते सुद्धा विश्वंभर त्याच्याबद्दल आपल्याशी बोलेलच. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर या जनतेच्या दरबारात आम्ही एक आरोपपत्र ठेवतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोप आहे की ते लोकशाहीला स्वैराचारात ढासळून हुकुमशाहीकडे वाटचाल करीत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोप आहे आमचा की गुन्हेगारी, बलात्कारी व भ्रष्ट नेत्याने भरलेले राजकारण त्यांनी अस्तित्वात आणलेलं. या दोघांवर आरोप आहे की ते माध्यमांशी नीट संवाद करत नाही. म्हणजे अमित शहा तर नीट बोलतच नाहीत आणि नरेंद्र मोदी बिलकुल बोलत नाही. दुसऱ्यांवर घराणेशाहीचा आरोप करणारे हे दोघ जण स्वतःचे मुलं आणि स्वतःच्या ओळखीच्यांना मात्र सतत स्थान देत असतात. यांनी घराणेशाहीबद्दल बोलू नये असं सुद्धा आमचं यांना सांगणं आहे. यांनी इतिहासाचं विद्रुपीकरण केलेलं आहे. यांनी सिनेमाचं विकृतीकरण केलेलं आहे. यांच्यावर आरोप आहे की यांनी काही नट आणि नट्या आपल्या हाताशी बांधून त्यांना भाडोत्री स्वरूपात वापरून खोटे आणि दिशाभूल करणारे सिनेमे तयार केले. अनियोजित नोटबंदी नंतरचा गोंधळ आणि जीवितहानी यांच्यासाठी नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असा भारतीय जनतेचा यांच्यावर आरोप आहे. लॉकडाऊन करणे, गोंधळ निर्माण करणे आणि गरीब, बेरोजगार, मजूर, हातावर पोट असणारे अनेक लोक यांना देशोधडीला लावण्यासाठी नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत असा जनतेचा आरोप आहे. अतिरेकी आणि स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याचं उदात्तीकरण करणं आणि त्याच्या स्मृती पूजन हा सुद्धा यांच्यावर एक आरोप आहे. आपल्याच देशाला गरज असताना कोविडची लस मोठेपणा मिरवण्यासाठी इतर देशांना देणे आणि आपल्या देशातल्या लोकांना मात्र अव्यवस्था आणि आरोग्य असुविधा यांच्यामध्ये ढकलणे हा यांच्यावर आरोप आहे. आमचा यांच्यावर आरोप आहे की सतत शूटिंग करत असतात. हे ट्रेनमध्ये शूटिंग करतात, हे मंदिरात शूटिंग करतात, हे विमानात शूटिंग करतात, हे मोकळ्या रस्त्यांवर सुद्धा कोणी नसताना शूटिंग करतात, हे ट्रेनमध्ये शूटिंग करतात, हे प्लॅटफॉर्मवर शूटिंग करतात, हे सगळीकडे शूटिंग करत असतात. आम्हाला असे पंतप्रधान नको. महिला कुस्तीपटूंचा अपमान करणारे, महिलांबद्दल अत्यंत असंवेदनशील असणारे राजकीय नेते म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जनतेचा आरोप आहे. शेतकरी आंदोलनांना देशद्रोही ठरवणारे, एक वेगळ्या प्रकारची कृषी विषयक प्रश्नांवर असंवेदनशीलता दाखवणारे हे दोघं जे आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांना मरू दिलं
पण कायदे बदलणार नाही असं सांगितलं आणि अनेक जणांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी कायदे मागे घेतले असा त्यांच्यावर आरोप आहे। या सगळ्या आरोपपत्रामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत ती प्रवृत्ती म्हणून आहे। आपल्याला या प्रवृत्ती विरुद्धचा लढा द्यायचा आणि म्हणून हे आरोपपत्र मी आपल्या समोर मांडले। 37 वर्ष या देशामध्ये 13 पंतप्रधान झाले आणि त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या कालखंडाच्या नंतर आपण जर पाहिलं तर साधारणतः 55 लाख करोड कर्ज भारतावर होतं 67 वर्ष आणि 13 पंतप्रधानांनंतर। हा माणूस नरेंद्र मोदी नावाचा 9.5 वर्ष आता होतील पंतप्रधान आहे आणि या एकट्या माणसामुळे भारतावर 150 लाख करोड एवढं कर्ज झालेलं आहे। म्हणजे तासाला 4 लाख रुपयाचं कर्ज आपल्यावर या माणसाने चढवलेलं आहे। पहिल्या 4 वर्षात जवळपास 36 देश आपल्या जनतेच्या पैशातून फिरणारा हा माणूस यांनी त्या 36 देश फिरण्यावर पहिल्या 4 वर्षातच 388 करोड रुपये खर्च केलेले आहेत। लक्षात घ्या की एकमेकांना मिठ्या मारणे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारणे असं नसते। काही पण बोलतात असं सेकंड करतात। आम्हाला दिसते ना व्हिडिओमध्ये नंतर की तुम्ही काहीच इंग्लिश वगैरे बोलत नाही। बरं भारतातली कोणती ऑफिशियल भाषा पण बोलत नाही या करायचं असं काही असे पंतप्रधान नको आहे। कधीतरी तर ठरवलं पाहिजे। राज्यशास्त्राच्या तत्वानुसार नागरिकांची जशी लायकी असते तसे राजकीय नेते आपल्याला मिळतात असं म्हणतात। माझं स्पष्ट मत आहे की भारताच्या नागरिकांची ही लायकी नाही। अदानी या एकट्या माणसाला यांनी श्रीमंत केल्यामुळे कर्ज आपल्यावर वाढलेलं आहे। त्यांनी त्या सगळ्या अदानीकरणातून आपली सगळी अर्थव्यवस्था धोक्यात आणलेली आहे। प्रभू रामचंद्राला यांनी वनवासातून काढलं असंही म्हणतात। चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही। प्रभू रामचंद्र आपले पण सगळ्यांचे आहे। आपण चांगले हिंदू आहोत, आपण रामाला मानतो सगळेजण। पण मग जर रामाला तुम्ही वनवासातून काढलं असं म्हणता इतक्या वर्षांनी, तर मग जनतेची मागणी आहे की जे 14 वर्षापेक्षा जास्त वनवासात राम होता त्याला तुम्ही मंदिर दिलं। आता आम्हाला भारतीय लोकांना तुम्ही नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांना आणून द्या। अमूर्त गोष्टींवर विचार करायचा नाही, जे मूर्त आहे त्याच्यावर विचार करायचा। आम्हाला आणून द्या। हे आमच्या भारताचे पैसे चोरून पळून गेलेले जे लोक आहेत त्यांना तुम्ही परत आणा। कदाचित काही दिवसांनी ते दाऊद इब्राहिमला आणतील, कारण तसंही दाऊद इब्राहिमची इच्छा आहे की आपल्या स्वतःच्या देशात स्वतःच्या जागेवर येऊन नेला पाहिजे। तो म्हातारा झालेला आहे आता, त्यामुळे त्याला आणतील सुद्धा आणि आपल्याला सांगतील की मी दाऊदला आणलं। तेव्हा भूलथापांना बळी पडू नका। दाऊदला स्वतः तिथे येऊन मरायचं आहे। आम्ही जेव्हा प्रयत्न करतो आणि विचार करतो की हा माणूस कोणासारखा आहे, हा माणूस काय आहे, म्हणजे काय प्रवृत्ती काय आहे, आपल्याला काही त्यांचं नाव घ्यायचं नाही, पण इतिहासामध्ये असे काही लोक होऊन गेले की जे समान वाटतात आणि म्हणून मग हिटलर समोर आला। मग हिटलर बाबत काही महत्वाच्या गोष्टी जेव्हा लक्षात घेतल्या तेव्हा त्याचे काही पॉइंटर्स मी आपल्याला वाचून दाखवतो। म्हणजे मी हिटलर बद्दलच वाचतोय। हिटलरचे लग्न झाले होते पण तो एकटाच आहे किंवा अविवाहित आहे असं दाखवत होता। काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या राष्ट्राचे शत्रू आहे असा हिटलरचा ठाम विश्वास होता। हिटलरला पाठिंबा देणारे भक्त हिटलरवरची टीका कधीही सहन करत नव्हते। सर्व प्रकारची माध्यमे त्यावेळेची जसं की वृत्तपत्रे, मासिके, सिनेमा यांचा वापर हिटलरने स्वतःचे प्रमोशन करण्यासाठी केला। आपण हिटलर बद्दलच बोलतोय। हिटलरने त्याच्या सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही, राष्ट्रविरोधी, अतिरेकी असं म्हणून दाबून टाकण्याचा सतत प्रयत्न केला। हिटलरने सांगितलं की या जर्मनीमधल्या सगळ्या समस्या आणि प्रश्न क्षणार्धात संपून टाकू आणि त्याच्या प्रचाराचं हेच महत्वाचं आश्वासन होतं। परंतु सत्तेत आल्यावर हिटलरनी कोणतेही प्रश्न सोडवले नाही, कोणतेही प्रश्न सोडवू शकला नाही, परंतु त्यांनी जर्मनी हा देश मात्र बर्बाद केला।
हिटलरच्या एक प्रचाराची महत्वाची घोषणा होती, ती जर्मनी मध्ये मी वाचतो आणि मग तुम्हाला त्याचा अर्थ पण सांगतो. त्याच्या प्रचाराची एक महत्वाची घोषणा होती, गुटर टॅग कॉमेन, म्हणजे अच्छे दिन आएंगे. हिटलरला सवय होती की नवीनतम, उत्तम आणि चांगले मॅचिंगचे कपडे घातले पाहिजे. आपण चांगले दिसावे अशी रंगसंगती घालण्याची हिटलरला प्रचंड आवड होती. असत्य अशा प्रकारचे सांगायचे की सत्यच वाटेल अशा प्रकारचे आर्ट ऑफ टेलिंग लाईज याच्यामध्ये हिटलर हा मास्टर होता. आणि त्यालाच काही वेळेस लोक वक्तृत्व असं म्हणायला लागले. हिटलरला रेडिओवरून भाषण देण्याची प्रचंड आवड होती. फ्रेउंडे, गुडेअर आणि स्वेस्टर्न म्हणजे मित्रो हा शब्द हिटलर नेहमी भाषणात वापरत होता. हिटलरला स्वतःचे फोटो काढून घेण्याचा प्रचंड शौक होता. हिटलर तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या अभिनेत्री अभिनेत्यांना जेवायला आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधायचा आणि विशेषतः हिरोईन्स बरोबर फोटो काढून घेणं त्याला फार आवडत होतं. आपण हिटलर बद्दलच बोलतो. आता हे सगळे आपण पाहिल्यावर आपल्याला प्रवृत्तीचा एक मागोवा लागतो की मानसिक आजाराने ग्रस्त असलेला हिटलर होता आणि त्यामुळे जेव्हा सत्ता गेली तेव्हा त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला. अपयश पचवण्याची हिंमत हिटलरमध्ये नव्हती आणि म्हणून भाजप सुद्धा राजकारणात असला पाहिजे, पुढचे काही वर्ष तरी असला पाहिजे. शेवटचा मुद्दा मी सत्ता संघर्षाच्या संदर्भातला मांडतो. मी मगाशी थोडा उल्लेख केला, परंतु ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय दिलेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर, चुकीचा आणि संविधानात न बसणारा अशा प्रकारचा निर्णय आहे. मला नेहमी आश्चर्य वाटते किंवा विचारायचं असते मला, कधी उद्धवसाहेब ठाकरेंना, कधी कुमार केतकर आहेत त्यांना, कधी जे राज्यसभेत आणि लोकसभेत आहेत त्यांना मी नेहमी विचारत असतो की तुम्हाला या अशा माणसांना तिथे बोलताना पाहून काय वाटत असेल, काय वाटतं तुम्हाला की तुमच्या समोर घडलेले माणसं जेव्हा असं काहीतरी वागत असतात तेव्हा काय मानसिक आघात होत असेल याचा विचार करा. कोणत्याही पक्षाची बाजू घेण्याची गरज नाही, पण जे बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर आहे आणि ते बेकायदेशीरच आहे असं म्हणणाऱ्या नागरिकांची आपल्याला गरज आहे. मी पुन्हा हे 2-3 परिच्छेद फक्त सांगतो. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता त्याच्यामध्ये संपूर्ण रेडीमेड निर्णय दिलेला होता आणि याची अंमलबजावणी राहुल नार्वेकर यांनी केली पाहिजे. कारण की परिच्छेद 6 मध्ये 10व्या शेड्यूलच्या असं सांगितलेलं आहे की पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात म्हणजे 10व्या परिशिष्टासंदर्भात कोणताही वाद निर्माण झाला असेल त्याच्याबद्दलचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून संविधानाची जी लक्ष्मण रेषा आहे, जी चौकट आहे, त्याचा आदर करून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 123व्या परिच्छेदामध्ये सांगितलं की अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतला होता ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना लीडर म्हणून त्यांनी मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर आहे असं सांगितलं होतं. 206D या परिषदामध्ये त्यांनी सांगितलं की विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही, तर मूळ राजकीय पक्ष व्हीप नेमू शकतात. अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षांनी नियुक्त केलेलाच व्हीप मानला पाहिजे हे सुद्धा सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं, सगळं मी सांगत नाही, 119व्या परिच्छेदात त्यांनी सांगितलं की 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावलेंना अध्यक्षांनी शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता दिली. तो निर्णय बेकायदेशीर होता आणि त्याचं कारण काय दिलेलं आहे, त्याचं कारण त्यांनी दिलं, कारण एका फुटलेल्या गटाने केलेल्या ठरावाच्या आधारे नियुक्ती हा राजकीय पक्षाचा निर्णय होऊ शकत नाही. एवढा स्पष्ट निर्णय दिलेला आहे. अजून पण अनेक गोष्टी आहेत मी त्या आपल्याला सांगू शकेन. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की 10व्या परिशिष्टाचा विषय असल्यामुळे तो तुमच्याकडे पाठवण्यात येत असं सांगितलं. 10व्या परिशिष्टाचा विषय नसता तर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच डिसिजन घेतलेलं असतं. मग यांच्याकडे पाठवलं आणि यांनी यांच्या निर्णयात काय म्हटलेलं आहे, फक्त एकच मुद्दा तुम्हाला सांगतो. यांनी यांच्या निर्णयात काय म्हटलं, यांच्या निर्णयात त्यांनी सांगितलं की मी जे उर्वरित आमदार आहेत भास्करराव जाधव यांच्या सह शिवसेनेचे, मूळ शिवसेनेचे, त्यांना मी अपात्र करू शकत नाही. एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेल्यांना सुद्धा अपात्र करत नाही, कारण की हे 10व्या परिशिष्टाचं मॅटरच नाही, हे पक्षांतर्गत वादाचं मॅटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग सर्वोच्च न्यायालयातले चीफ जस्टिस ऑफ इंडिया
त्यांच्यासोबत बसलेले इतर 4 ज्येष्ठ न्यायाधीश या सगळ्यांनी जवळपास 1 वर्ष लावला आणि 5.5 महिने याची हिअरिंग घेतली आणि सांगितलं की 10व्या परिशिष्टाचा मॅटर आहे म्हणून तुमच्याकडे पाठवताय. त्या सगळ्यांना तुम्ही मूर्खात काढणार का? सर्वोच्च न्यायालयाचा अपमान राहुल नार्वेकर यांनी केलेला आहे की 10व्या परिशिष्टाचा मॅटर आहे म्हणून तुमच्याकडे आलं. तुम्ही सांगता की हे 10व्या परिशिष्टाचा पक्षांतर बंदी कायद्याचा विषय नाही, पक्षांतर्गत वादविवादाचा विषय आहे. मग पक्षांतर वादविवादाचा विषय तुम्ही निर्णय कशाला दिला? तुम्हाला निर्णय देण्याचा अधिकार नाही. पक्षांतर्गत वाद असेल तर तुम्हाला 10व्या परिशिष्टानुसार निर्णय देण्याचाच संबंध नाही. एकीकडे आपण निर्णय द्यायचा, दुसरीकडे आपण काही पण खोटे सगळे काय म्हणतात त्याला ढाचे तयार करायचे. हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ही निर्भय बनोची सभा जी आता घेतो आहे त्याच्यामध्ये जो कोणी चुकीचा असेल त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे, हे नागरिक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, एकत्रितपणे ठरवलं पाहिजे की 2024 मध्ये आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपल्याला नको आहेत. काही जण म्हणतात त्यांच्याबद्दल कशाला बोलतात, त्यांनी घरी बसा, आम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही. आमच्या देशाचं नासधूस जर करणार असतील तर आम्ही बोलणार. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की याच्यानंतर चुकीचे नेते आले त्यांच्याबद्दल पण आम्ही बोलणार. माझं आपल्याला आव्हान आहे की नागरिक म्हणून विचार करणं आपण सुरू केलं पाहिजे. कोणत्या राजकीय पक्षाला मत द्यायचं आपण निवडणुकीच्या वेळेस ठरवू, पण हे तर आता ठरवलंच पाहिजे की या दोघांना पाडण्यासाठी भाजपला मत द्यायचं नाही. आपण सगळेजण हिंदू आहोत. हिंदू आणि हिंदुत्ववाद या 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या आपण ओळखल्या पाहिजे. आपला विरोध कट्टर हिंदुत्ववादाला आहे, आपला विरोध कट्टर मुस्लिमवादाला आहे, आपला विरोध कट्टर ख्रिश्चनवादाला आहे, आपला विरोध जो कोणी कट्टर असेल त्याला आहे. त्यामुळे एका धर्माविरुद्ध हे काही नाही. कट्टरवाद कोणत्याच धर्माला मान्य नाही. शांतता आणि अहिंसा या मार्गाने आपण ही निर्भय बनो चळवळ चालवत राहू. आपण सगळेजण याला मदत करता ही खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद.